महाराष्ट्रातील महान समाजसुधारकांपैकी एक संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आपल्यात उपस्थित राहणे हे माझे भाग्य आहे। मी संत गाडगेबाबांना प्रणाम करतो। ते गाव स्वच्छता आणि स्वच्छतेचे प्रणेते होते। ते एक दुर्मिळ संत होते जे नेहमी हातात झाडू घेऊन गावकऱ्यांना उपदेश करण्यापूर्वी स्वतःच्या हातांनी गाव स्वच्छ करत असत। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या 41व्या दीक्षांत समारंभात पदवी प्राप्त करणाऱ्या सर्व पदवीधर विद्यार्थ्यांच्या आनंदात मी सहभागी आहे, असं प्रतिपादन CP राधाकृष्णन, राज्यपाल महाराष्ट्र आणि कुलपती यांनी अमरावती येथे बोलताना व्यक्त केलं। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या 41व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते। या दीक्षांत समारंभाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर मिलिंद बारहाते, प्राध्यापक कुलगुरू व्यवस्थापन, सिनेट आणि विद्वत परिषदेचे सदस्य, विद्यापीठाचे अधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या दीक्षांत समारंभामध्ये 38,305 पदविकांक्षींना पदवी व 238 विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात येणार आहे। Located in the relatively backward or developing area of Maharashtra, this university has played a significant role in transforming the lives of people and enhancing the socio-economic profile of the entire region. The university has produced many graduates who are the first generation graduates from the farming community and the downtrodden of the society, which is commendable. In its journey, it has educated and empowered thousands of girl students. When you educate a girl student, you not only educate her, but you are educating that family. आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे। हा क्षण तुमच्या जिद्दीचा आणि तुमच्या स्वप्नांचा विजय आहे। या पवित्र मंचावरून तुमचे अभिनंदन करताना मला अतिशय आनंद होतोय, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केलं। अमरावतीचा भूमिपुत्र असल्याने ही माझ्यासाठी अतिशय सन्मानाची बाब आहे। प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्रांनो, आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे। हा क्षण तुमच्या कठोर परिश्रमाचा, तुमच्या जिद्दीचा आणि तुमच्या स्वप्नांचा विजय आहे। या पवित्र मंचावरून तुमचे अभिनंदन करताना मला अतिशय आनंद होत आहे। पदवीदान समारंभ हा केवळ शैक्षणिक प्रवासाच्या समाप्तीचे प्रतीक नाही, तर नव्या जबाबदाऱ्या, नव्या संधी आणि आव्हानांचे दार उघडणारा हा प्रसंग आहे। आज इथून पुढे तुमच्या ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी कसा करायचा हा निर्णय तुमचा असेल। संत गाडगेबाबांचे विचार आणि त्यांनी समाजसेवेसाठी दिलेले योगदान तुम्हाला सतत प्रेरणा देणारे राहील। आज गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना 122 सुवर्ण पदके, 22 रौप्य पदकांसह 24 रोख पारितोषिके असं एकूण 168 पारितोषिकांचं वितरण CP राधाकृष्णन, राज्यपाल महाराष्ट्र आणि कुलपती यांच्या हस्ते करण्यात आलं।